नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज एका दादाने आपल्याला अतिशय सुंदर असे अनुभव सांगितलेले आहेत. खरंच स्वामी समर्थ महाराजांची ताकद अफाट आहे. या दादांचे अनुभव ऐकल्यावर खरंच तुमची स्वामींवरची जी श्रद्धा आहे, विश्वास आहे, तो दृढ झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अनुभव हा शेवटपर्यंत बघावा. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण दादांच्या अनुभवाला सुरुवात करूया. दादा सांगतात की निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. बघा, हा स्वामींचा जसा मंत्र आहे, अगदी तसेच अनुभव या दादांच्या आयुष्यात आलेले आहेत. खरंच हे अनुभव ऐकून आपल्या अंगावर शहारे तर येणारच आहेत, पण तुमचा जो विश्वास आहे तो आणखीन घट्ट होणार आहे. दादा सांगतात की जेव्हा जेव्हा मला स्वामी समर्थ महाराजांची आठवण येते, तेव्हा तेव्हा मग मी कुठेही असू द्या, भले मी झोपीत असू द्या, एखाद्या कामात असू द्या, किंवा गाडी चालवत असू द्या, किंवा कुठल्याही कामात असू द्या, पण मला जेव्हा जेव्हा स्वामी समर्थ महाराजांची आठवण येते, तेव्हा मी फक्त 2 मिनिट डोळे झाकून स्वामी समर्थ महाराजांचा चेहरा आठवतो आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करतो. त्या क्षणाला डोळे जर मी उघडले, जेव्हा मी ध्यानस्थ बसून जेव्हा मी डोळे उघडतो, त्या क्षणाला माझ्यासमोर कोणत्या न कोणत्या तरी रूपामध्ये स्वामींचं मला दर्शन होतं आणि स्वामी मला अनुभव देतातच. म्हणजे अगदी मी गाडी चालवत होतो आणि गाडी चालवत असताना सुद्धा दादांनी 2 मिनिट गाडी थांबून स्वामींचं नामस्मरण केलं आणि जेव्हा डोळे उघडले त्या क्षणाला दुसरी गाडी समोर येऊन त्या गाडीच्या पाठीमागे लिहिलेलं होतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आणि स्वामी समर्थ महाराजांचा फोटो होता. बघा, ह्या अशा अनुभव बऱ्याच स्वामी भक्तांना आलेले असतात, पण त्या अनुभवातून आपण दुर्लक्ष म्हणजे काही जे भक्त असतात त्यांना स्वामींनी दर्शन दिलेलं सुद्धा लक्षात येत नाही, किंवा समजत नाही की स्वामी आपल्याला अनुभव देतात म्हणून. बऱ्याच वेळा आपल्याला बाहेर आपण जातो तेव्हा गाडीवरती आपल्याला स्वामींचा फोटो दिसतो, स्वामींचा आशीर्वाद दिसतो. ते नकळतपणे स्वामींनी आपल्याला दर्शन दिलेलं असतं, स्वामींचा तो अनुभव आलेला असतो. समजा तुम्ही बाहेर गेलेला आहात आणि एखाद्याच संकटात आहात, अडचणीत आहात किंवा चिंतेत आहात, तेव्हा फक्त स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही मनापासून हाक मारा. नक्कीच कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये ते संकट, ती अडचण तुमची तिथल्या तिथे सुटल्याशिवाय राहणार नाही. हा अनुभव तुम्ही घेऊन बघा. हा अनुभव मी तुम्हाला स्वतःच्या मनाने सांगत नाहीये. जेव्हा आपण स्वतः अनुभव घेतो तेव्हाच त्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवायला लागतो. त्यामुळे कधी पण तुम्ही जेव्हा बाहेर जाल किंवा घरातही तुम्हाला स्वामींची आठवण येते किंवा स्वामी समर्थांचा तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे, तर नक्कीच तुम्ही हा प्रयोग करून बघा की फक्त डोळे झाकायचे, 2 मिनिट डोळे झाका आणि स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती, फोटो तुम्ही आठवा. नक्कीच स्वामी तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तुमची कितीही संकट असू द्या, कितीही अडचणी असू द्या, तुम्ही 4 माणसांना, 4 लोकांना जर सांगत फिरण्यापेक्षा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना, स्वामींना तुमची अडचण सांगा, स्वामींना तुमची जे काही त्रास आहे तो सांगा. नक्कीच स्वामी तुमचा जो त्रास आहे तो दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यातून काही ना काहीतरी मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये म्हणा किंवा अनुभवामध्ये म्हणा एवढी ताकद आहे, एवढं सामर्थ्य आहे की तुम्हाला मी शब्दात वर्णन करू शकत नाही. एक घडलेला प्रसंग मी तुमच्या समोर सांगते. एका गावामध्ये जर तुम्हाला म्हणजे एका गावकऱ्याने सांगितलं की आपल्या गावामध्ये खूप तपश्चर्या करून आलेले महाराज आहेत, खूप म्हणजे खूप, की ते अक्षरशः त्यांना जमिनी खालचंही दिसतं आणि कोणाच्या मनात काय चाललेलं आहे ते सुद्धा कळतं. इतके तपश्चर्या करून आलेले महाराज उद्या आपल्या मंदिरात येणार आहेत. गावचे जे मंदिरं असतात छोटी मोठी, तिथे येणार आहेत, असं एका गावातल्या सेवेकऱ्याने, भक्ताने गावकऱ्यांना सांगितलं. तर सगळे गावकरी उत्साहाने त्या महाराजांची वाट बघत बसले. ते तपश्चर्याचे महाराज येणार होते त्यांची वाट बघत बसले की आता उद्या येणार आहे. त्या उत्साहात ते
इतके दंगून गेले होते की अक्षरशः त्यांची म्हणजे त्या येण्याकडे त्यांचं डोळे लागलेले होते. सॉरी. तर जेव्हा ते साधू महाराज आले तेव्हा त्यांच्याकडे बघूनच नकळत का होईना पण असं समजत होतं की ते ढोंगी आहेत म्हणून. मग ते कसं ढोंगी आहेत की खरोखरच ते महाराज आहेत हे बघण्यासाठी त्या गावातल्या सेवेकऱ्याने ज्याने त्या महाराजांना बोलवलं त्याने काय केलं, त्यांना जेवण द्यायचं ठरवलं. म्हणजे त्या महाराजांसोबत त्यांचे कलिगही होते, त्यांचे जे काही साधू होते म्हणजे जे त्यांच्यासोबत आलेले तेही होते. असे 5-6 जण होते. त्या 5-6 जणांना त्या सेवेकऱ्याने जेवण घातलं. त्या जेवणामध्ये त्यांनी भाजी पोळी वरण भात काही जे असेल ते साधं आणि भजेही होते. सगळ्यांना व्यवस्थित वाढलं. त्यांच्यासोबत जे आलेले होते त्या सेवेकऱ्याने त्यांना सगळं वाढलं. फक्त जे ते साधू महाराज होते त्या साधू महाराजांच्या ताटामध्ये भजी नव्हती. तर ते साधू महाराज म्हणले, अरे भक्ता, तू सगळ्यांना सगळं काही वाढलं पण माझ्या ताटामध्ये तू भजी वाढली नाहीत. तर तो सेवेकरी म्हटला, महाराज, तुम्ही तर म्हटले होते की मला तुमच्या मनातलंही समजतं आणि तुम्हाला जमिनीखालचंही समजतं, मला कोणाचं काय चाललेलं आहे ते सगळं समजतं म्हणून. मग आता तुम्हीच ओळखा कुठे आहेत भजी, काय आहेत, मी तुम्हाला दिले आहेत की नाही हे तुम्ही सगळे जाणता आहात ना. तर तो महाराज, ते जे साधू महाराज होते ते 2 मिनिट शांत बसले. तर जो सेवेकरी होता त्या सेवेकऱ्याने त्या साधूंना सांगितलं, साधू महाराजांना, की महाराज, तुम्हाला मी भजी दिलेली आहेत, तुमच्याच ताटात भजी आहेत, तो जो भात वाढलेला आहे त्या भाताखाली ती भजी आहेत. तर बघा ते जे महाराज आहेत ते महाराज म्हणजे त्यांना इतके असे स्वतःला लाज वाटल्यासारखी वाटली की आपण खरंच ढोंगी आहोत हे आपलं उघड झालं आता. आणि बघा ह्या कलियुगामध्ये माझं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की आज वेश बदलून खूप जणांना लुटलं जातं स्वामींच्या नावाखाली म्हणा, किंवा एखादा काय म्हणतात ड्रेस भगवा ड्रेस घालून टिक्का लावून स्वामींचा वेश घेऊन किंवा आणखीन कुठल्या साधूचा वेश घेऊन समोरच्याला एवढं भावनिकतेने म्हणजे इतकं लुटलं जातं की जे ढोंगी आहेत ते लगेच समजून येतात आणि जे खरोखर आहेत तेही लगेच समजून येतात. अगदी हाच प्रसंग आपल्या ह्या जीवनात सुद्धा होतो. म्हणजे जे आपण जीवन जगतो ते बऱ्याच जणांसोबत असंही झालेलं असेल की दारावर जे प्रत्येक जण साधू महाराज येतात ते साधू खरेच असतील असं नाहीये. प्रत्येकाला ते काही ना काहीतरी पैसे मागत असतात, आशीर्वाद देत असतात, पण प्रत्येकच साधू हे ढोंगीच असतील असंही नाहीये. काहींचा आशीर्वाद हा खरा निघतो आणि काहींचं रूप हे स्वामींचंच असतं, खरोखर असतं. स्वामी ही कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये येतात, पण आपल्याला ते रूप ओळखणं खूप गरजेचं आहे आणि ते ओळखताही आलं पाहिजे, तरच आपण स्वामींवरती विश्वास ठेवू शकतो. बघा, तुम्हाला जर स्वामींची सेवा करायची असेल, तुम्हाला आयुष्यामध्ये जर एखादा गुरु करायचा असेल तर मी तुम्हाला ठामपणे सांगेल की तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना गुरु करा. बघा, तुम्हाला का म्हणते मी, तुम्ही कितीही संकटात असाल, अडचणीत असाल, पण तुम्ही जर स्वामींची सेवा केलेली असेल ना, तुम्ही किती मोठ्या संकटात असू द्या, स्वामी तिथे तुम्हाला सोडवण्यासाठी येणार म्हणजे येणारच. खरंच स्वामींची सेवा कधीच व्हायला जात नाही. तुम्ही स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जरी अखंड जप करत राहिला ना तरी सुद्धा स्वामी तुम्हाला त्या संकटातून सोडल्याशिवाय राहणार नाहीत. कारण मी बऱ्याच सेवेकऱ्यांचा किंवा बऱ्याच भक्तांचा हाच शब्द ऐकलेला आहे की आम्ही स्वामींची खूप सेवा करतो पण आम्हाला स्वामी काहीच अनुभव देत नाहीत. पण जेव्हा तुम्ही हे जाणता का की तुम्ही जेव्हा मोठ्या संकटात अडकलेलं असता तेव्हा त्या संकटातून तुम्ही कसे बाहेर आलेलं असता हे तुम्हाला सुद्धा समजत नाही, पण त्या संकटातून सोडवणारे फक्त आणि फक्त आपले स्वामी समर्थ महाराज असतात. जी तुम्ही सेवा केलेली आहे ती सेवा कधीच वायाला जाणार नाही. त्या सेवेचं फळ तुम्हाला स्वामी व्याजासकट परत करतात. कारण बघा, तुम्ही कुठल्याही देवाची जर सेवा केली असेल तर ती तुमच्या फळाला येतेच, पण मी तुम्हाला ठामपणे सांगेल की जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता तेव्हा
तुमच्यामध्ये स्वामींविषयी किती म्हणजे शुद्ध भाव आहे, शुद्ध भावना आहेत आणि तुम्ही किती मनापासून स्वामींना शरण जाता, किती मनापासून स्वामींची सेवा करता, हे तितकंच खरं आहे. भलेही तुम्ही 24 तास स्वामींची पाठपूजा करत बसू नका, मोठी मोठी पूजा मांडा किंवा 24 तास स्वामींचे ग्रंथ पारायण करा, असं मी म्हणत नाही. तुम्ही फक्त 5च मिनिट करा, पण इतकं मनापासून करा की अगदी स्वामी सुद्धा तुमच्यासमोर प्रकट झाले पाहिजेत. एवढे स्वामींच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे. नामस्मरणाला कुठलाही नियम, अटी लागत नाही. तुम्ही कुठेही आणि कधीही स्वामींचं नामस्मरण करू शकता. अगदी तुम्ही प्रवास जरी करत असाल तिथे सुद्धा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता. कारण स्वामींच्या नामस्मरणामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे, एवढी प्रचंड ताकद आहे की तुमचं संकट त्या नामस्मरणापुढे किती एकदम किरकोळ राहतं. भले तुम्ही किती मोठ्या संकटात अडकलेला असाल, पण तुमचं नामस्मरण जर तुमच्यासोबत असेल ना, तर स्वामी तुमची साथ दिल्याशिवाय राहणार नाहीत. हे तितकंच खरं आहे. मला सांगण्याचं तात्पर्य हेच होतं की तुम्ही जर गुरु करत असाल तर एकदम पारखून निरखून गुरु बनवा. आणि जर तुम्हाला गुरु बनवण्यामध्ये जर तुम्ही पूर्णपणे गोंधळून गेला असाल तर तुम्ही गोंधळून न जाता फक्त शुद्ध भावाने स्वामी समर्थ महाराजांना शरण जाऊन तुम्ही स्वामींनाच गुरु करा. कारण स्वामी समर्थ महाराजांची ताकद अफाट आहे. परत तुम्ही जर संकटात अडकलेला असाल आणि तुम्ही जर गुरु कोणाला करावा ह्याच गोंधळात असाल तर कृपया हा गोंधळ तुम्ही मनातून काढून टाका आणि स्वामींना शरण जाऊन खरंच स्वामींची सेवा करा. तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. हे तितकंच खरं आहे. कारण आपण जेव्हा रडत जाताना जेव्हा स्वामींच्या दरबारात जातो तेव्हा खूप मोठे दुःख, संकट आणि मन एकदम दुःखी होऊन जात असतो, रडत जात असतो. पण जेव्हा येताना स्वामींचं दर्शन घेतो, स्वामींना प्रार्थना करतो, स्वामींना सगळं आपलं मन मोकळं करतो, आपल्या मनातले सगळे भाव स्वामींना सांगतो आणि तेव्हा स्वामी आपली प्रार्थना ऐकतात. आणि जेव्हा आपण स्वामींच्या दरबारातून परत घरी येतो तेव्हा येताना आपलं मन पूर्णपणे हलकं झालेलं असतं. काही ना काहीतरी त्या संकटातून आपल्याला मार्ग मिळालेला असतो. कोणाच्या ना कोणाच्या तरी मार्फत आपलं ते संकट दूर झालेलं असतं. कोणाच्या ना कोणाच्या तरी मार्फत आपल्याला त्या संकटातून बाहेर काढलेलं असतं. स्वामी आपलं संकट दूर करण्यासाठी कोणाला तरी पाठवत असतात. जो पाठवलेला माणूस असतो तेच खरे स्वामी समर्थ महाराज असतात आणि तोच आपल्याला स्वामींनी अनुभव दिलेला असतो. मला सांगायचं एवढंच की खरंच या दादांना जसे अनुभव आले की अगदी फक्त डोळे झाकले तरी त्यांना स्वामी समोर कुठल्या ना कुठल्या तरी रूपात दिसतात. अगदी तसेच अनुभव तुम्हाला सुद्धा येऊ शकतात. फक्त स्वामींची सेवा तुम्ही मनापासून करा. मनापासून करा म्हणजे काय, आता स्वामी म्हणजे जे स्वामींच्या सेवेत नाही त्यांना काय वाटतं की स्वामींची सेवा करायला खूप नियम अटी लागतात, मांसाहार करणं वर्ज्य असतो, म्हणजे खूप असे सोवळे ओळे करावे लागतात. काही नाही. त्यांच्यासाठी माझं फक्त एकच सांगणं आहे की सोवळे ओळे किंवा मांसाहार किंवा अजून काही नियम अटी काहीही लागत नाही. फक्त तुमच्या मनातला शुद्ध भाव स्वामींना प्रिय असतो. तुमची भक्ती किती प्रिय म्हणजे तुम्ही किती मनापासून भक्ती करता, तुमच्या किती स्वामींवरती श्रद्धा आहे, किती विश्वास आहे, याच्यावरती स्वामी तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ देत असतात. तुमचा जसं मनातला भाव असेल तसेच स्वामी आपल्याला फळ देतात. जर तुम्ही एखाद्या विषयी चांगला विचार करत असाल तर स्वामी सुद्धा नक्कीच तुमचं चांगलं केल्याशिवाय राहत नाहीत. तुम्ही दुसऱ्यांना मदत करत असाल तर तुमच्याही मदतीला स्वामी कधी कोणाला ना कोणाला तरी पाठवल्याशिवाय राहणार नाहीत. हे तितकंच खरं आहे. कारण जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा स्वामी आपल्याला दिसत नसतात. ती एक अदृश्य शक्ती आहे. पण जेव्हा त्या संकटातून आपण बाहेर पडतो आणि आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण कसं बाहेर पडलो, नकळतपणे अदृश्य शक्ती आपल्याला मदत करून जाते आणि त्या अदृश्य शक्तीलाच आपण स्वामी समर्थ महाराज असं म्हणतो. खरंच स्वामींचा महिमाच अगाध आहे. मी तुम्हाला किती बोलू आणि काय करू, म्हणजे कसं सांगू की स्वामींची लीला किती अगाध आहे. जेव्हा आपण स्वामींना शरण जातो तिथेच आपले अर्धे प्रश्न सुटलेले असतात आणि जे अर्धे प्रश्न राहिलेले असतात ते स्वामींची सेवा केल्याने सुटतात. त्यामुळे स्वामींची सेवा करा, स्वामी सेवेकरी घडवा आणि जास्तीत जास्त
म्हणजे जे दुःखात आहेत, संकटात आहेत, त्यांना स्वामी सेवेचा मार्ग समजावून सांगा. बघा, ह्या दादांचे अनुभव तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.